येणार म्हणून गेली 10 वर्षे मुंबईकरांनी जिची वाट पाहिली ती मेट्रो रविवारी मुंबईच्या सेवेत रुजू झाली। वर्सोवा घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मात्र न्यायालयीन प्रक्रियेतून तिकीट दराबाबतचे मतभेद मिटवले जातील अशी नरमाईची भूमिका घेत मुंबई मेट्रो रेल्वेचे उद्घाटन केले। रिलायन्स इन्फ्राचे अनिल अंबानीही उद्घाटनावेळी उपस्थित होते। रविवारी मेट्रो धावायला सुरुवात झाली अन तिला पाहायला नव्हे अनुभवायला अवघी मुंबई धावली। रविवारची सुट्टी आणि वातानुकूलित हवाई सफारीचा आनंद लुटायला आलेल्या मुंबईकरांनी अक्षरशः जीवाची मेट्रो साजरी केली। पहिल्या दिवशी सकाळी 11 पासून मेट्रो धावण्यास सुरुवात झाल्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत तब्बल 2 लाख प्रवाशांनी ही यादगार सफर केली। मेट्रोची स्थानके, मेट्रोचे डबे मेट्रो पर्यटकांनी फुलून गेले। जो तो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात मेट्रो स्थानकांचे, मेट्रो रेल्वेचे आणि आपले फोटो काढून घेण्यात व्यस्त होता। बाजूनं विरुद्ध दिशेची मेट्रो आली की त्यातील अनोळखी प्रवाशांना हात करून मुंबई मेट्रो सुरू झाल्याचा आनंद प्रत्येकजण व्यक्त करत होता। मेट्रो रेल्वेसाठी काही महिनाभर 10 रुपयांचे विशेष सवलतीचे तिकीट दर आहे। त्यानंतर तो 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये आणि 40 रुपये असेल असं दरपत्रक रिलायन्सनं मेट्रो स्थानकांवर आवर्जून लावलेलं आहे। गर्दीला मार्गदर्शन करताना कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत होती। मेगाफोनवरून कर्मचारी सूचना देत होते। महाविद्यालयातील तरुणांचे गटच्या गट इथे मौज म्हणून देखील आले होते। मेट्रो स्थानकांतील दिशादर्शक फलक तसेच सुटसुटीत रचनेमुळे लोकांना अडचण जाणवत नव्हती। संपूर्ण मेट्रो वातानुकूलित असल्याने मेट्रो प्रवास सोयीस्कर वाटतोय। त्यात मेट्रोचे अत्याधुनिक स्वरूपही मुंबईकरांना भावेल असे आहे। थेट मेट्रो चालकाशी बोलण्याची सुविधा देखील मुंबई मेट्रोच्या प्रत्येक डब्यामध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्या तरी मुंबईकरांना प्रवासाचा सुवर्ण मार्ग उपलब्ध झाला असला तरी तिकीट दरावरून पुढील कालावधीत मुंबई मेट्रो मुंबईकरांना सोयीस्कर ठरणार की खिशावर ताण पडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे।